जुगाड हा सक्सेस झालेला आहे। हा जुगाड आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आपल्याच्याने एवढं काही होणार नाहीये, नाहीतर करायला जायचं एक आणि व्हायचं दुसरंच। पाणी आहे, नळाला पाणी राहू दे, नळाला पाणी नाही, हे एकदम क्लिअर आहे, म्हणजे प्रॉब्लेम मशीन मध्ये आहे। आता मी पहिल्यांदाच असं काहीतरी जुगाड करते। नमस्ते सर्वांना, मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। आज चक्क व्हिडिओची सुरुवात गॅलरी मधून, आणि ही आहे आमची वॉशिंग मशीन। कालपासून ऍक्च्युअली 2 दिवस झाले मशीन मधलं जे पाणी येतं, जिथे आपण पावडर वगैरे टाकतो कपड्यांसाठीची, तिथलं पाणी अगदीच कमी झालेलं आहे, म्हणजे एकदमच येतच नाहीये असा हिशोब धरायचा। तर काल ट्राय केलं, काल कपड्यांना भरपूर वेळ गेला माझा, कारण ते अगदीच थोडं थोडं पाणी पडत होतं, त्याच्यामुळे बराच वेळ कपडे धुण्यासाठी गेला। नाही म्हटलं तरी एक 45 मिनिटाची मशीन तास दीड तास चालली होती, सव्वा तास तरी चालली होती। तर आज ऍक्च्युली आज पण मी कपडे टाकलेत। LG ची मशीन आहे, 7.5 kg ची। आज पण मी कपडे टाकलेत, तर पाणी एकदमच बारीक बारीक येतंय आतमध्ये। आता थोडंसं चेक केलं मी, ते मला काही समजलेलं नाहीये, पण युट्यूबवर व्हिडिओ पाहिला। हा जो पाईप आहे ना मागचा मशीनचा, तो थोडा मी चेक करते, बघूया त्यात काय प्रॉब्लेम आहे का, नाहीतर मग पर्याय नाही, आपल्याला जे रिपेअर करतात त्यांना बोलवावं लागेल, कारण आपली ही फील्ड नाही। पण फक्त मी एकदा ट्राय म्हणून चेक करते। कपडे ऑलरेडी मी टाकलेले आहेत त्याच्यामध्ये, बटन चालू करून मी एकदा दाखवते पाणी किती पडतंय, की खरं तर पडतच नाहीये। पण आता आज आपण तो जो बॅक साईडला पाईप असतो ना पाण्याचा, तो चेक करूया। स्विच चालू आहे, लाईट आहे, इथे मशीन चालू करते। मशीन चालू झाले प्रोसेस साठी, मशीन चालू झाली। इथे पाण्याची सिस्टीम आहे, आता ग्लास मधून क्लिअर दिसतंय का? पाणी बघूया आपण किती प्रेशरने येते। पाण्याची सिस्टीम बघा, इथे आहे पावडरची। 2 दिवस झाले इतकं स्लो पाणी येतंय ना, की कपडे धुवायला भरपूर वेळ जातोय। थोडंसं राऊंड फिरून पाणी येईल बघा, आपण चेक करूयात। नळ पण चालूच आहे, ओके। पाणी पाहताय का, एकदमच कमी आहे। पहिला आपण खूपच स्लो येते, तर आधी मशीन बंद करते, नळ पण बंद करते। पाहूया आपण त्या मागच्या पाईपाचा काही प्रॉब्लेम आहे का। माझ्याने जर सॉल्व नाही झालं तर मग आपण वॉशिंग मशीन रिपेअरिंग वाल्यांना बोलवणार आहोत सर्व्हिसिंग साठी, पण आधी चेक तर करूया। हा पाईप कारण YouTube मध्ये चेक केलं मी की कसं प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायचं। बऱ्याच व्हिडिओ मध्ये तर आतले जे पार्ट आहेत ते चेंज करतात, जाम झालेले असतात ते रिपेअर करतात। आपल्याच्याने एवढं काही होणार नाहीये, नाहीतर करायला जायचं एक आणि व्हायचं दुसरंच। पण हा पाईप आहे पाण्याचा, तो फक्त आपण इथे चेक करूया काय गडबड आहे का। कारण मी युट्यूबवर व्हिडिओ मध्ये पाहिलेलं की याच्यामध्ये जाळी असते बसवलेली, जसं आपण पाणी गाळतो ना तशी जाळी बसवलेली असते। त्यामुळे आधी हे चेक करूया, नाहीतर काही दुसरी गडबड नको व्हायला। इझी आहे खोलण्यासाठी, खूप इझी।
निघालाय पाईप। तर आता या पाईप मध्ये काय प्रॉब्लेम आहे का आपण नळ लावून चेक करूया। अनु नळ चेक नळ हे कर, नळ लाव, चालू करू, नळ चालू करा ना। पाणी आहे, नळाला पाणी, नळाला पाणी राहू दे, नळाला पाणी नाही, हे एकदम क्लिअर आहे, म्हणजे प्रॉब्लेम मशीन मध्ये आहे। आता मी पहिल्यांदाच असं काहीतरी जुगाड करतेय। इथे एक जाळी आहे असं मी व्हिडिओ मध्ये युट्यूबच्या पाहिलेलं आहे, तर आपण ट्राय करूया। आहे आणि खरंच जाळी आहे, दाखवू का आणि दाखव। ही ब्ल्यू दिसते का, ब्ल्यू कलरची आहे ना, ती जाळी आहे, ही जाळी आहे। असं आता फ्रंटनी तर घाण बिलकुल दिसत नाहीये त्याच्यामध्ये, पण जाळी हाताने निघण्यासारखी नाही। एक काम करते, नाही हा पाईप आहे का, हा पाईप आहे, ही जाळी काढायची। एक काम करते, काहीतरी जुगाड, इथे पण काहीतरी जुगाड करावं लागेल। डन, निघाली, खूप इझिली निघाली, पण ही जाळी आहे, कचरा आहे, कचरा। काहीतरी काय जुगाड करतोय ना घरच्या घरी। ओ किती कचरा आहे जाळीला, जाळी कप सारखी आहे, जाळीला किती कचरा आहे। खूप कचरा आहे, खूप। आता हे आतलं काय आपल्याला जमणार नाही काय रे हे करायला, साफ वगैरे करायला, पण हे जाळी आपण धुऊया। अनु नळ चालू कर ग, थांबा, नळ चालू कर, हात कर, थोडं फास्ट कर ना। कर अजून, थोडस डस्ट दिसतीये अजून, असं वाटतंय की रेती वगैरे सारखं दिसतंय। ओके, डन डन, बस। जाळी तर साफ झाली, आता फरक बघूया पाण्यामध्ये। मी पण असं काहीतरी पहिल्यांदाच जुगाड केलाय। ऍक्च्युली नाही, याच्यामध्ये पण भरपूर घाण आहे, ती कशाने काढायची। आता हे आपल्या आपणे बस की बात नाहीये। काहीतरी हे आण ना, बड आण ना, बड आण, बघ निघते। वा वा, आतल्या जाळीला पण एवढी घाण आहे। मी पहिल्यांदाच साफ करतेय हे, कारण मशीन नवीन आहे। मशीन नवीन आहे। मी ऍक्च्युली रोज कपडे नाही धुत, ज्या दिवशी भरपूर कपडे असतात ना त्या दिवशी कपडे धुते याच्यामध्ये। झालं, मला वाटतं ते बोर्डनी जरा स्वच्छ झालं असतं कापसाने, असं व्यवस्थित डस्ट त्याला चिटकून पटकन सॉल्व होईल तेवढं। तर हे साफ करेपर्यंत पाणी जायचं आहे। इथे पण खूप हे डस्ट आहे, तुम्हाला जवळून दाखवते। इथे जी घाण आहे ती आता ऍक्च्युअली मध्ये कशी काढतात ती काही मला माहिती नाही, पण समोरच आहे ना, ती बोर्डने थोडस साफ करण्याचा मी प्रयत्न करते आहे। जमतंय बऱ्यापैकी याने, आणि ते सूक्ष्म कण आहेत, रेती जशी असते ना तसे सूक्ष्म कण आहेत ते, म्हणजे इझिली निघतायत ते। हे काय निघतायत, धूळ म्हणजे धूळ, पाण्यातली घाण। तेच ते पाण्यातली घाण निघालं। झालंय क्लीन, आता हे तर क्लीन झालंय। हे पहिल्यांदाच केलेला देसी जुगाड आहे हा। जाळी लावून टाकते, जाळी साफ केली आपण,
मला नव्हतं माहिती या जाळी वगैरे असते, की पहिल्यांदाच मी ओपन केलं. ओके, हे लावलं, पाईप लावून घेते. जास्त काय अवघड काम नव्हतं, पण या जुगाडाने पाणी येतंय का ते बघायला पाहिजे, नाहीतर मग पर्याय नाही, आपल्याला रिपेअरिंग करावी लागेल, म्हणजे सर्व्हिसिंग करावी लागेल. ओके, आता लावून काढते मशीन. नळ कर चालू आहे. आपण आधीच हे केलेली होती, प्रोसेस केलेली होती, स्टार्ट झाले. आता फक्त तिथं पाणी बघ. यस, ओ यस 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 यस. वा, खूप छान फ्लोनी पाणी आलं ग. आपला जुगाड सक्सेसफुल झालेला आहे. जुगाड म्हणजे नवीन काहीतरी शिकायला भेटलं मलाही खरंच. का जवळजवळ 2-3 दिवस झाले पाणी येतच नव्हतं, खूप स्लो येत होतं. आणि 45 मिनिटाची मशीन 1-1 मिनिट क्रॉस व्हायला जवळजवळ 2-3 मिनिटं येत होते. आणि परवा तर भरपूर वेळ लागला कपडे धुवायला. मग आज काय डोक्यात आलं, मी यूट्यूबवर पहिले व्हिडिओ पाहिले की कसं साफ करतात. बरेचसे व्हिडिओ आहे ना हे खोलून ते टेक्निशियन जे करतील त्यांची होते, पण एक की पण हा पाईप साफ करतात हे मी पाहिलं. आणि मग बरं झालं, जाळीवरच निभावलं. आणि पाणी बघ ना, इथे दाखव, पाणी एकदम फ्लोनी येते, एकदम व्यवस्थित. आज जो आम्ही जुगाड केलाय, घरगुती जुगाड, चक्क आज जुगाड आणि वॉशिंग मशीन आम्ही रिपेअर केलेली आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचाही असा काही प्रॉब्लेम असेल तर हा जुगाड नक्की तुम्ही ट्राय करू शकता. खूप इझी आहे. पाईपामध्ये जाळी असते, ॲक्च्युली डबल जाळी असते, ती साफ होते आपल्याच्याने, करता येते. स्वयंपाक होत आहे एका साईडला. इझी आहे जुगाड हा, म्हणजे तुम्ही ट्राय करू शकता. असा काही प्रॉब्लेम मशीनमध्ये असेल तर नक्की 100% सॉल्व होतोय. हे मी प्रत्यक्ष पाहिलं. अगदी ॲक्च्युली मला वाटतं 2-3 दिवस झाले. म्हणजे मी काही रेग्युलर रोजच्या रोज मशीन नाही लावत. रोजच्या रोज मशीन नाही लावत म्हणजे हाताने कपडे धुवून टाकते मी पटकन. पण जास्त कपडे असतील तर मग मशीन लावते मी. पण मागचे 2 खूप स्लो चाललेलं, मग पर्याय नाही. आज यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले पहिले, तर बरेचसे टेक्निशियन्सचेच व्हिडिओ होते. मग असं पाईपमध्ये जाळी वगैरे असते ते मी व्हिडिओमध्ये पाहिलं, म्हणून आज मी खोलून पाहिली. तर जुगाड हा सक्सेस झालेला आहे. हा जुगाड आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? साईडला स्वयंपाक पण होतोय, तेवढ्यात आम्ही तो जुगाड करून घेतला बघा. अगदी 10 मिनिटाचं काम आहे. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. नक्कीच आवडला असणार आहे हा व्हिडिओ. आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण कामाचा जुगाड आहे बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.